अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 28 फेब्रुवारी बुधवार बघा, अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टीचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी गणपती बाप्पांची तुम्ही जितकी जास्त सेवा कराल तुम्हाला तितक्याच जास्त पटीने त्याचा लाभ होत असतो। बघा, असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। आपल्या आयुष्यामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपते। खरं तर आमच्याकडे सगळेच लोक या संकष्टी चतुर्थीचं व्रत धरतात। मी सगळ्यांना सांगेल की इतर दिवशी जरी उपवास व्रत नाही जमलं तरी या दिवशी आवर्जून तुम्ही गणपती बाप्पाची सेवा करा आणि महिन्यातून येणारं हे संकष्टीचं व्रत आवर्जून धरा। घरामध्ये असलेली विघ्न टळतील, आयुष्यात आलेली संकट टळून जातील। कितीही तुमच्या घरामध्ये जीवनामध्ये गरिबी असेल, दारिद्र्य असेल, ते दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल आणि तुमच्या घरातील गरिबी कुठेतरी कमी होत जाईल। इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि आळलेली सर्व कामे जी आहेत ती मार्गी लागतील। चतुर्थीचं व्रत हे अत्यंत पवित्र आणि अत्यंत विशेष मानलं जातं। बघा, खरं तर आपल्याला दररोज गणपती बाप्पांची 5 मिनिटं का होईना पण सेवाही करायलाच हवी। ज्यांना दररोज नाहीच जमत, कितीही केलं तरी आम्हाला त्या एवढा वेळ नाही मिळत, त्यांनी कमीत कमी महिन्यातून येणाऱ्या या चतुर्थीच्या दिवशी तरी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। जे लोक उद्याच्या दिवशी काहीच करणार नाहीत की ताई आम्हाला व्रत नाही जमत किंवा आम्हाला नाही जमणार, आम्हाला जास्त उपाय सेवाही नाही करता येणार किंवा उद्याच्या दिवशी आम्हाला जास्त गणपती बाप्पांच्या पूजा आराधनाही नाही जमणार, तर त्या प्रत्येकाने हा 5 मिनिटाचा उपाय आवर्जून करा। किंवा जे खूप काही करणार आहेत की ताई आमच्या इच्छा खूप अपूर्ण आहेत, आमची अडलेली कामे आहेत किंवा आमच्या आयुष्यात खूप दारिद्र्य आहे, घरामध्ये कर्जाचा डोंगर खूप वाढलेला आहे, खूप संकट आलेले आहेत, तर अशा प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करायचा आहे। बघा, उद्याच्या दिवशी सकाळीच तुम्हाला फक्त एका झाडाचं पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि हे पान तुम्हाला आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी स्थापित करायचं आहे। जर या झाडाचं पान तुम्हाला उद्याच्या दिवशी मिळालं आणि त्याची स्थापना जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केली तर लक्षात घ्या, त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य तुमच्या घराच्या बाहेर जाईल, घरामध्ये असलेली गरिबी घराच्या बाहेर निघून जाईल, कामांमध्ये येणारे अडथळे कुठेतरी कमी होतील, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, संकटे, अडथळे, विघ्न ह्या सर्वच गोष्टींचा नाश होईल। घरात कुठलीही वाईट बाधा, वाईट शक्ती वास करत असेल तर त्या वाईट शक्तींचाही तुमच्या घरामधून नाश होऊन जाईल। खरं तर चतुर्थीचा जो दिवस आहे हा आपल्या घरामध्ये प्रसन्नता आणण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या घरातील विघ्नांचा आणि संकटांचा नाश करण्यासाठी आहे। सगळ्यांनाच माहिती असेल की आपण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतो, दुःखहर्ता म्हणतो, त्यांना आपण सुखकर्ता म्हणतो, कारण आपल्या आयुष्यातील विघ्नांचा, संकटांचा ते नाश करतात आणि आपल्या जीवनामध्ये ते सुख भरतात, ज्यांना आपण नवसाचे दैवत असं देखील म्हणतो। मग याच गणपती बाप्पांचा हा विशेष प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी खरं तर लवकर स्वच्छ स्नान करायचं आहे, म्हणजे लवकर उठायचे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपलं विधियुक्त जे गणपती बाप्पांचं पूजन असेल, अभिषेक वगैरे असेल ते सर्व काही करायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन, तुळशी मातेची पूजा, सूर्याला अर्घ्य हे सर्व काही आपलं आटपलं की त्यानंतर आपल्याला ही गोष्ट करायची आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे शमीच्या झाडाची 2 पानं। बघा, शमीचं झाड तुमच्या आजूबाजूला कुठेही शोधा, खेड्यात राहत असाल तर शेतावर एखाद्या मोकळ्या रानामध्ये सहज तुम्हाला हे झाड मिळून जाईल किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुठे नर्सरी असेल तर त्या नर्सरीमध्ये जा आणि तिथून शमीच्या झाडाची 2 पानं घरी आणायची आहेत। शमीचं झाड नसेल तर तुम्हाला धोत्र्याची पानं आणायची, धोत्र्याची पानं नसतील तर मग तुम्हाला पांढऱ्या रंगाची जी रुई असेल या रुईची जरी तुम्ही 2 पानं घरी आणली तरीही चालतील। ठीक आहे, ही पानं घरी आणायची आहेत, एका ताम्हणामध्ये ठेवायची आहेत, त्याच्यावरती स्वच्छ गंगाजल किंवा शुद्ध पाणी घालायचं आहे आणि ही 2ही पानं स्वच्छ तुम्हाला धुवून साफ करून घ्यायची आहेत। यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। ठीक आहे, या प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत। तांदूळ जे आहेत ते लाल रंगाचे करायचे, ज्यामध्ये कुंकू घालायचे, कुंकू घालून हे तांदूळ पूर्ण असे चोळून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मुठभर तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये घालायचे आहेत। त्याच्यानंतर ही जी 2 पानं आणलेली आहेत यातील एक पान तुम्हाला त्या
तांदळाच्या वरती ठेवून द्यायचं आहे. या पानाच्या वरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. हळद, कुंकू, चंदन, अष्टगंध हे सर्व मिक्स करायचं आहे आणि त्याने तुम्हाला या पानावरती हळद कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर जे आपण दुसरं पान घेतलेलं आहे ते दुसरं पान या पानावरती उलटं ठेवायचं. समजा हे पान घेतलेलं आहे, ह्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे. इच्छित मनोकामना, ज्या इच्छेसाठी, कर्ज असेल तर कर्ज, विवाहासाठी करत आहे तर विवाह, धनप्राप्तीसाठी करत आहे तर धनप्राप्ती, नोकरीसाठी करत असेल तर नोकरी, जी पण इच्छा असेल ती इच्छा फक्त एका शब्दात लिहायची आहे. त्यानंतर हे जे दुसरं पान होतं ते दुसरं पान याच्यावरती असं ठेवून द्यायचं. ठीक आहे. दोनही पानं एकमेकांवरती अशी तुम्हाला त्याच प्लेटमध्ये ठेवून द्यायची आहेत. या दोनही पानांवरती थोडं हळद कुंकू अर्पण करायचं आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. त्यानंतर ही पानं उचलायची आहेत. ही दोनही पानं तुम्हाला व्यवस्थित उचलायची आहेत आणि घरामध्ये, देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असेल ना, त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली तुम्हाला ही पानं ठेवून द्यायची आहेत. मूर्ती उचलायची, त्याच्याखाली ही दोनही पानं ठेवायची आणि या पानांच्या वरती थोड्याशा अक्षता म्हणजे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. आता समोर लावलेला जो शुद्ध तुपाचा दिवा असेल, तेलाचा दिवा लावला असेल, तो दिवा तुम्हाला त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आणि त्या पानांना ओवाळायचा आहे. त्यानंतर 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत, त्या अगरबत्त्याही ओवाळायच्या आहेत. हे करून झालं की त्यानंतर तुम्हाला 3 वेळा मोजून बरोबर गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. बघा, गणपती अथर्वशीर्ष जे गणपती बाप्पांचं सर्वात प्रभावी स्तोत्र मानलं जातं. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी हे स्तोत्र विशेष महत्त्वाचं असतं. तसंच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी देखील गणपती अथर्वशीर्ष हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर मग दिवसभर तुमची जी काही कामं असतील ती करू शकतात. सायंकाळी 5 वाजले की 5 नंतर काय करायचं आहे, गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली ठेवलेले ही जी पानं आहेत ही उचलायची आहेत. ठीक आहे. ही दोनही पानं तुम्हाला तिथून उचलायची आहेत. लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायची आहेत आणि याची जी पोटली तयार होईल ती घेऊन कुठल्याही गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचंय. शोधा, आजूबाजूच्या कुठल्याही गावामध्ये बाप्पांचं मंदिर असेल तिथे जा. गावामध्ये असेल तर अत्यंत उत्तम. लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात तर शंकरांचं म्हणजे महादेवांचं मंदिर असेल, लक्ष्मीचं मंदिर असेल, तिथे गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती असेलच. कारण प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांचं स्थान हे असतंच असतं. तर असं नाही की फक्त गणपती बाप्पांचं स्पेशल मंदिर असलं पाहिजे. माता लक्ष्मीचंही जरी मंदिर असेल, तिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, ही पोटली घेऊन त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ तुम्हाला ही पानांची पोटली जी आहे ती ठेवायची आहे आणि तुम्हाला घरी निघून यायचं आहे. बघा, 24 तासांच्या आत जर तुमच्या घराची कोणी बांध घातली असेल तर ती बांध खुली होईल. घरातील तुमची लक्ष्मी कुणी बांधली असेल तर ती लक्ष्मी खुली होईल. 24 तासांच्या आत तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे प्रसन्नतेचं वातावरण होईल. खरं तर बघा, शमीचं झाड असेल, धोत्र्याचं असेल किंवा मग रुईचं असेल, हे तीनही जे झाड आहेत ते दैवी शक्तीची झाडे मानली जातात. या तीनही झाडांचे उपाय चतुर्थीच्या दिवशी विशेष महत्त्वाचे मानले जातात. असंख्य लोक जे आहेत ही या झाडांची पानं, फुलं जी आहेत ती या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण करतात. बाप्पांना प्रसन्न करणारी ही पानं आहेत. जेव्हा तुम्ही संकष्टीच्या दिवशी या पानावरती स्वस्तिक काढाल, इच्छित मनोकामना लिहाल, ते पान अभिमंत्रित कराल आणि अभिमंत्रित केलेलं पान गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवा. तेव्हा लक्षात ठेवा, त्या पानामार्फत तुमची जी पण इच्छा असेल ती बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल. तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची सेवा, तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा ही नक्कीच तुमची पूर्ण होईल. घरातील जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होत जाईल. कामांमध्ये येणारे अडथळे कुठेतरी संपत जातील. अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.